पृथ्वीवर मानवाची उत्पत्ती सुमारे 25 लाख वर्षापूर्वी प्लायटोनिस युगाच्या प्रारंभी झाली, जेव्हा हवामानात मोठे बदल घडत होते। या काळात अनेक सस्तन प्राण्याचा विकास झाला, जसे की माकड, गाय, हत्ती आणि शेवटी आदिमानव। आदिमानव म्हणजे होमो हॅबिलिस हे पहिले ज्ञानमानव प्रजातीचे जीव होते, ज्यांनी दगडी हत्यारावर वापर करायला सुरुवात केली। हळूहळू उत्क्रांती होत गेली आणि होमो इरेक्टस, निअँडरथल आणि अखेरीस होमो सेपियन म्हणजे आपण अस्तित्वात आलो। या उत्क्रांतीत माणसाच्या मेंदूचा आकार वाढत गेला, विचार करण्याची क्षमता निर्माण झाली आणि माणूस शिकारीपासून शेतीकडे वळला। माणसाने समूहात राहणे, भाषा वापरणे आणि अग्नीचा वापर करणे शिकले। हे क्षण होते जे मानव जातीला इतर प्राण्यापासून वेगळं आणि विशेष बनवायचं। बहुतेक तज्ज्ञ आणि वैज्ञानिक मानतात की लाखो वर्षापूर्वी मानवाची उत्पत्ती नरवानर या स्वरूपात झाली। हे नरवानर मुख्यतः झाडावर राहणे, फळे खाणारे आणि 4 पायावर चालणारे जीव होते। परंतु जसजसा काळ बदलत गेला, हवामानातील बदल, अन्न मिळण्याची गरज आणि इतर अनेक नैसर्गिक घटकामुळे हे नरवानर झाडावरून खाली जमिनीवर उतरले। जमिनीवर वावरण्यासाठी आणि अन्न शोधण्यासाठी त्यांनी मागील 2 पायाचा चालण्यास सुरुवात केली। हीच द्विपाद चाल माणसाच्या उत्क्रांतीची एक अत्यंत महत्त्वाची पायरी होती। 2 पायावर चालण्यामुळे त्यांच्या हाताची उपयोगिता वाढली। अन्न साठवणे, दगड उचलणे, हत्यार वापरणे हे शक्य झाले। याच क्षणापासून मानवाचा मेंदू अधिक विकसित होऊ लागला आणि हळूहळू ते आधुनिक मानव म्हणजे होमो सेपियन म्हणून ओळखले जाऊ लागले। आदिमानव भटके जीवन जगत होते। अन्न आणि निवाऱ्याच्या शोधात ते टोळ्यामध्ये जंगलात फिरत असत। त्यांच्या जगण्याचं मुख्य साधन होतं झाडावरील फळ, कंदमुळे आणि लहान मोठ्या जनावरांची शिकार। जेव्हा एखाद्या भागात अन्न संपत्ती संपत असे, तेव्हा ते नवीन जागेचा शोध घेत। म्हणूनच त्यांच्या जीवनशैलीला भटके जीवन असे म्हणतात। पाणी मिळण्यासाठी ते नद्या, तलाव, झरे यांच्यावर अवलंबून राहत असे। या काळातील जीवनशैली शिकार आणि अन्न संकलन आधारित होती। त्यामुळे इतिहासात या काळाचा अन्न संकलन काळ किंवा शिकारी युग असेही म्हणतात। निवारा, वस्त्र आणि सुरक्षितता, ते जंगलामध्ये आणि डोंगरातील गुहामध्ये राहत असत। हवामानातील भीषण बदल जसे की वादळ, पाऊस, विजा यांची गडगडाट त्यांना भीतीदायक वाटत असे। त्यांना निसर्ग शक्तीचं ज्ञान नव्हतं, त्यामुळे अशा घटकांना ते देवी किंवा भयानक मानत। ते वाघ, सिंह, चित्यासारख्या हिंस्र प्राण्यापासून वाचण्यासाठी झाडावर चढत किंवा गुहामध्ये लपून राहत। वस्त्र म्हणून ते प्राण्याच्या कातड्यांचा किंवा झाडांच्या पानाचा वापर करत। एक दिवस योगायोगाने जेव्हा 2 दगड एकमेकावर आपटले, ठिणगी निर्माण झाली आणि ती कोरड्या गवतावर पडली। परिणाम आग लागली। हीच घटना मानवाच्या आयुष्यातील एक ऐतिहासिक टप्पा ठरली। आग ही आता फक्त प्रकाश आणि उष्णता देणारी गोष्ट नव्हती, ती बनली होती त्यांची संरक्षण कवच। आणि त्यांनी आगीचा उपयोग हिंस्र प्राण्यांना दूर ठेवण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी आणि थंडीपासून वाचण्यासाठी केला। रात्री जेव्हा आदिमानव आपल्या गुहेसमोर जमायचे, तेव्हा आग पेटवून एकमेकांना सुरक्षा आणि साथ देत असत। त्याचमुळे आग म्हणजे मानवाच्या प्रगतीचा खरा पाया होता। आगीनंतर मानवाने दगड घासून हत्यारे बनवायला सुरुवात केली। चकमक दगड वापरून त्यांनी धारदार भाले, खंजीर इत्यादी साधने तयार केली। ही हत्यारे शिकार करणे, झाडाची फळं तोडणे आणि स्वतःचे संरक्षण करणे याच्यासाठी उपयुक्त ठरली। या दगडी हत्यारांच्या आधारे इतिहासकारांनी मानवाचा हा कालखंड पुरापाषाण म्हणजे मध्यपाषाण आणि नवपाषाण टप्प्यामध्ये विभागला आहे। भारतामध्ये आदिमानवाने वापरलेली अशी अनेक दगडी हत्यारे सापडली आहे, जसे की सोहन हे पंजाबमध्ये सापडलेला आहे दगड, आणि भीमबेटका हे मध्य प्रदेशामध्ये सापडलेला आहे, आणि हल्लूर हे कर्नाटकामध्ये सापडलेला आहे। अतिरमपक्कम हे तामिळनाडूमध्ये सापडलेलं आहे। इत्यादी ठिकाणी जे आदिमानवाने वापरलेले हत्यारे हे सापडलेले आहे भारतामध्ये। हे पुरावे सिद्ध करतात की भारतात ही आदिमानवाचे वास्तव्य होते आणि त्यांनी पाषाण युगात महत्त्वाची वाटचाल केली होती। या काळातील मानव आजच्या माणसाच्या तुलनेत खूपच दुर्लभ होता, पण त्याची जिज्ञासा, शिकण्याची क्षमता आणि जगण्यासाठीचा संघर्ष यामुळे तो हळूहळू निसर्गावर मात करू लागला। हाच आदिम संघर्ष आजच्या मानवाचा प्रगतीचा पाया ठरला आहे। तर मित्रांनो, ही डॉक्युमेंटरी तुम्हाला कशी वाटली? मित्रांनो, ही डॉक्युमेंटरी तुम्हाला आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच
नवनवीन डॉक्युमेंटरी व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील. चला तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.